70-75 वर्षाची व्यक्ती आहे, त्यांच्याकडे काय बाबा 10 एकर जमीन पुश्तैनी आहे. त्यांनी जर विलमध्ये असं लिहिलं असेल की नाही माझं फक्त सगळं मुलाला द्यावं, तर ते 10 एकर त्या मुलाला मिळणार का नाही? नाही, आता मगाशी मी म्हटलं तसं की वॉट यू कॅनॉट गिव्ह वॉट यू डोंट हॅव. वडिलोपार्जित मिळकत असल्यामुळे त्याच्यामध्ये वडिलांच्या एकट्याचा अधिकार नाही. वडिलार्जित मिळकत आणि वडिलोपार्जित मिळकत हा फरक लक्षात घ्या. ओके. वडिलार्जित म्हणजे सेल्फ ॲक्वायर्ड, वडिलोपार्जित म्हणजे 3 पिढ्यावरनं चालत आलेली. वडिलोपार्जित मिळकतीमध्ये कसं असतं की आता तर 2005च्या कायद्याप्रमाणे मुलींना सुद्धा समान हक्क मिळालेला आहे. बरोबर. त्यामुळे जन्म झाला नवीन सदस्याचा की उरलेल्यांचा हक्क कमी होतो आणि मयत झालं कोणी की तो हक्क इतरांचा वाढतो. असं अगदी सोप्या शब्दात मी सांगतो. जरी वडिलांनी त्यात लिहिलं की मी 10 एकर जमीन माझ्या मुलाला देतोय, पण मुलात वडिलांचा 10 एकरवर हिस्सा नसल्यामुळे त्यांनी ते जरी लिहिलं तरी ते कायद्याने टिकणार नाही. मग असं विल त्या कोर्टात जाऊन चॅलेंज होईल. ओके. त्यामुळे आपण देताना जेवढं आपलं आहे तेवढंच आपण द्यायला पाहिजे.